नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण गॅसचा, तेलाचा आणि डाळीचा अजिबात वापर न करता दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. कधीकधी दहीवडे बनवताना जर डाळ व्यवस्थित वाटली गेली नाही, जर जाडसर वाटलेली तर वडे तळून घेतल्यावर कडकच राहतात किंवा वड्याचे मिश्रण व्यवस्थित फेटले गेले नाही तरीही वडे अगदी कडकच राहतात, सॉफ्ट होत नाहीत. म्हणूनच इथे मी डाळ न वापरता अगदी तोंडातच विरघळणारे असे दहीवडे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. दहीवडे बनवण्यासाठी प्रथम आपण दही अगदी व्यवस्थित फेटून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात 1 वाटी ताजे घट्टसर दही घालूया. इथे ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे. आता दही बाऊलमध्ये घेतल्यावर अशा प्रकारे विक्सच्या साहाय्याने व्यवस्थित एकाच दिशेने दही व्यवस्थित फेटून घेऊया, म्हणजे त्यातील जे कण असतील ते अगदी पूर्णपणे निघून जातील. आता दह्याला अगदी स्मूथ टेक्स्चर येईस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनटे एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी क्रीमी टेक्स्चर दह्याला आले पाहिजे. आता त्यात आपण 3 चमचे पिठी साखर घालूया आणि साखरही दह्यात अगदी व्यवस्थित एकजीव होईस्तोवर मिक्स करून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. साखर पूर्णपणे दह्यात एकजीव होईस्तोवर आपल्याला दही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता साखर दह्यात पूर्णपणे एकजीव झाली आहे. आता दही आपण फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवूया आणि वडे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी 8 ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत. आता ब्रेडच्या आपण स्लाईसच्या कडा कापून घेणार आहोत. त्यासाठी ब्रेडची स्लाईस घेऊन अशा प्रकारे सुरीने त्याच्या कडा अगदी व्यवस्थितपणे कापून घ्यायच्या आहेत. आपण पाहू शकता मी ब्रेडची एक स्लाईसची कडा कापून घेतली आहे. अशाच प्रकारे सर्व ब्रेडच्या कडा मी कापून घेत आहे. ज्या आपण कडा कापून घेतल्या आहेत त्याचा ब्रेड क्रम्ब बनवून तो आपण नंतर दुसऱ्या पदार्थामध्ये वापरणार आहोत. आपण पाहू शकता मी सर्व ब्रेडच्या कडा अगदी व्यवस्थितपणे कापून घेतल्या आहेत. त्याही आपण बाजूला ठेवूया आणि स्टफिंग बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात अक्रोडचे तुकडे, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि मनुका घालूया. इथे आवश्यकतेनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता ड्रायफ्रूट्स बाऊलमध्ये घातल्यावर चमच्याने अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण पाहू शकता ड्रायफ्रूट्सही अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. तेही आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतले आहे. आता त्यात आपण अशा प्रकारे ब्रेडचा एक स्लाईस घालून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घेऊया आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूटचे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे ते 1 चमचा घालूया आणि ब्रेडच्या कडा अगदी व्यवस्थित एकजीव करून अशा प्रकारे अगदी गोलाकार द्यायचा आहे. मी अजून एक तुम्हाला वडा बनवून दाखविते आहे. त्यासाठी इथे मी ब्रेडची स्लाईस घेऊन पाण्यामध्ये घोळवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून नंतर त्यात चमचाभर ड्रायफ्रूटचे स्टफिंग घालायचे आहे आणि ब्रेडच्या कडा अगदी व्यवस्थित बंद करून गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे राहिलेले वडे मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे. आपण पाहू शकता मी सर्व वडे अगदी व्यवस्थित बनवून घेतले आहेत. आता लगेचच दहीवडे सर्व करूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये वडे घेऊन त्यावर अशा प्रकारे थंड दही प्रत्येक वड्यावर घालायचे आहे. वडे पूर्णपणे दह्यात कोट होईस्तोवर दही त्यावर घालायचे आहे, म्हणजे दही अगदी आतपर्यंत वड्यात जाईल. त्यानंतर त्यावर अशा प्रकारे हिरवी चटणी
अगदी थेंब थेंबवर घालायची आहे. हिरवी चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता. त्यानंतर त्यावर गरजेनुसार चिंच खजुराची चटणी अशा प्रकारे थेंब थेंबवर घालूया. हिरव्या चटणीचे आणि खजुराच्या चटणीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यावर चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालूया. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित भुरभुरायची आहे. त्यानंतर त्यावर लाल मिरची पूडही अशा प्रकारे चिमूटभर व्यवस्थित भुरभुरून घेऊया. त्यानंतर त्यावर चिमूटभर अगदी चवीसाठी मीठ त्यावर अशा प्रकारे भुरभुरूया आणि सर्वात शेवटी अगदी चिमूटभर असा चाट मसाला त्यावर भुरभुरायचा आहे. आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित डेकोरेशनसाठी आपण त्यावर डाळिंबाचे दाणेही अशा प्रकारे प्रत्येक वड्यावर घालूया. त्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे प्रत्येक वड्यावर व्यवस्थितपणे पेरूया. अशा प्रकारे तयार झाले. खाल्ल्यावर चव विसरणार नाही असे झटपट 5 मिनिटात तयार होणारे असे दहीवडे. हे दहीवडे इतके सुपर सॉफ्ट होतात की तोंडात टाकताच विरघळतात. कधी दहीवडे खावेसे वाटले तर अशा प्रकारे फक्त 5 मिनिटात तुम्ही हे दहीवडे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि थंडगार रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.